जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, पुणे नाशिक रेल्वे मार्ग आता पुणे वाया शिर्डी नाशिक असा धावणार आहे. परंतु याबद्दल आमदार सत्यजित तांबे यांनी आवाज उठवला असून पुणे नाशिक रेल्वे मार्ग पुणे संगमनेर सिन्नर नाशिक अशीच व्हायला हवी याबद्दल त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मागणी केली आहे. तर या जाणून घेऊया संपूर्ण माहिती विस्तारात. प्रस्तावित पुणे नाशिक रेल्वे मार्गाचा मूळ आराखड्यात बदल करत हा मार्ग संगमनेर तालुक्याऐवजी आता शिर्डी मार्गे वळवण्याचे नियोजन केले जात आहे. पुणे नाशिक रेल्वेच्या मूळ आराखड्यानुसार तो संगमनेर तालुक्यातून जाणे अपेक्षित असताना ऐनवेळी हा बदल का केला असा प्रश्न उपस्थित करत आमदार सत्यजित तांबे यांनी या रेल्वे मार्गासंदर्भात बदललेल्या आराखड्यासंदर्भात त्यांनी आवाज उठवला. त्यांनी हा रेल्वे मार्ग शिर्डी मार्गे नेण्यास विरोध दर्शविला. तसेच उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांसोबत या रेल्वे मार्गाच्या मूळ आराखड्यात कुठलाही बदल न करता तो संगमनेरमधून नेण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. तर जाणून घेऊया पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे संदर्भात आमदार सत्यजित तांबे यांची काय भूमिका आहे, त्यांनी या रेल्वेबद्दल काय म्हटलं आहे, तुम्ही स्वतःच पहा. नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचं काम महारेल या महाराष्ट्र शासनाच्या कंपनीने सुरू केलं. सर्व्हे झाला, त्याच्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली. अनेक शेतकऱ्यांचा भूसंपादन होऊन त्यांना पैसे देखील देण्यात आले. मात्र आता त्याच्या प्रकल्पाची कॉस्ट वाढते आहे, किंमत वाढते आहे. याच्या नावाखाली नाशिक पुणे मधली रेल्वे सरळ मार्गाने आणण्याच्या ऐवजी ती आता शिर्डी मार्गे आणण्याचा घाट घातला जातो आहे. त्याचा मी सर्वप्रथम विरोध करतो. नाशिक आणि पुण्यामध्ये नाशिक, सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, राजगुरुनगर आणि मग पुणे अशी जर ती रेल्वे मार्ग जर झाला तर त्याच्यामध्ये नाशिकवर आणि पुण्यावर पडणारा जो शहरीकरणाचा ताण आहे तो कमी होण्यासाठी त्याची मदत होणार आहे. त्याचबरोबर नाशिक आणि पुणे या पूर्ण पट्ट्यामधील औद्योगिकरणाला चालना मिळणार आहे. मुंबई नागपूर होणारा समृद्धी महामार्ग, सुरत चेन्नई महामार्ग, त्याच्यानंतर आता ही होणारी पुणे नाशिकची हाय स्पीड रेल्वे, पुणे नाशिकचा औद्योगिक मार्ग, हे सगळे जर कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडले तर निश्चितच उत्तर महाराष्ट्राच्या औद्योगिकरणाला चालना मिळेल. इथल्या आमच्या तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल, काम मिळेल. आणि म्हणून नाशिक आणि पुणे ही रेल्वे महामार्ग नाशिक, सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, राजगुरुनगर, पुणे अशाच मार्गाने व्हावा अशी विनंती मी माननीय उपमुख्यमंत्री यांना भेटून केलेली आहे. पुणे आणि नाशिक या दोन महानगरांना जोडणारा रेल्वे मार्ग म्हणून पुणे नाशिक रेल्वे मार्गाची ओळख आहे. हा रेल्वे मार्ग महारेल या संयुक्त उपक्रमाच्या अंतर्गत म्हणजेच महारेल या कंपनीच्या माध्यमातून उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. हा रेल्वे मार्ग संगमनेर तालुक्यातून नेण्याचे नियोजन झाले होते. या रेल्वे मार्गामुळे पुण्यातील चाकण, भोसरी आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, मुसळगाव या 4 औद्योगिक वसाहती जोडल्या जाणार होत्या. त्यामुळं संगमनेर तालुक्यातील तरुणांना या रेल्वे मार्गामुळे रोजगाराच्या संधी अधिक प्रमाणात उपलब्ध होण्याची शक्यता होती. संगमनेरमधील फळभाज्या, धान्य, औद्योगिक साठा हा माल थेट महानगरामध्ये अधिक जलद पोहोचवता आला असता. तब्बल 3 दशकांनी संगमनेर तालुका देशाच्या रेल्वेच्या नकाशावर येणार असल्याची सर्वांच्या मनात आनंद होता. ही बाब आमदार सत्यजित तांबे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिली. राज्य सरकारने नुकत्याच 15 दिवसांपूर्वी पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मार्ग पुणे शिर्डी नाशिक असा गेला. तर देवस्थान म्हणजे शिर्डी हे रेल्वेसोबत जोडल्यामुळं या रेल्वे मार्गाचा अधिक फायदा होईल असं म्हणण्यात आलं होतं. परंतु हा रेल्वे मार्ग जुन्या आराखड्यानुसारच जर गेला तर या रेल्वे मार्गाचा अधिक प्रमाणात फायदा होईल. पुणे, अहमदनगर, संगमनेर, सिन्नर असा हा पुणे नाशिक रेल्वे मार्ग जुन्या आराखड्यानुसारच व्हायला हवा. तर मित्रांनो, नुकत्याच 10 दिवसांपूर्वी पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसाठी नाशिकमध्ये एका कार्यक्रमाप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. त्यांनी म्हणल्यानुसार जर पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग शिर्डी मार्गाने नेल्यास या रेल्वे मार्गावरील प्रवासी संख्या वाढण्यास मदत होणार आहे आणि हा रेल्वे मार्ग फायदेशीर ठरणार असल्यामुळं हा रेल्वे मार्ग शिर्डी मार्गावर वळवण्याचा विचार त्यांनी त्यावेळी केला होता. पण या विषयावर आता आमदार सत्यजित तांबे यांनी प्रतिक्रिया दिली असून हा रेल्वे मार्ग जुन्या आराखड्यानुसारच व्हायला पाहिजे असे आश्वासन त्यांनी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना दिले आहे. म्हणजेच त्यांच्या म्हणण्यानुसार हा रेल्वे मार्ग पुणे, अहमदनगर, संगमनेर या मार्गाने गेला तरच फायदेशीर ठरेल असं त्यांचं मत आहे. तसंच सत्यजित तांबे म्हणाले, पुण्यावरून शिर्डीला जाण्यासाठी 2 रेल्वे मार्ग उपलब्ध असताना या रेल्वे मार्गात शिर्डी जाण्याची काही आवश्यकता नाही. मूळ आराखडा बदलून एखादा रेल्वे प्रकल्प अकस्मात दुसऱ्या मार्गाने वळवणे सोपे आहे का असा प्रश्न आमदार सत्यजित तांबे यांनी उपस्थित केला. राज्य सरकारने महारेलच्या माध्यमातून सिन्नर आणि संगमनेर तालुक्यात भूसंपादन केले आहे. एकट्या संगमनेरमधून आतापर्यंत 103 खरेदी खताद्वारे थेट शेतकऱ्यांकडून जमिनी देखील खरेदी करण्यात आल्या असतानाच अचानक या रेल्वे मार्गात बदल करणे योग्य नाही. तर मित्रांनो, पुणे नाशिक रेल्वे संदर्भात आमदार सत्यजित तांबे यांनी उठवलेल्या आवाजाबद्दल तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुणे नाशिक रेल्वेबद्दल देवेंद्र फडणवीस काय म्हटले
यासाठी डाव्या भाऊचा व्हिडिओ पहा. पुणे नाशिक रेल्वेच्या भूसंपादनाविषयी अधिक माहितीसाठी उजव्या भाऊचा प्लेलिस्ट नक्की चेक करा. धन्यवाद.